नमस्कार, मी कीर्ती महाजन आणि एक्सप्लोर विथ कीर्तीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर तुम्ही बघू शकता, आज आलो आहे आपण त्रिमंदिर इथे. तर या मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये देणार आहे. तर चला आज सुरू करूया. तर पुण्यापासून म्हणजे चिंचवडला मी राहते, तर चिंचवडपासून 46 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तर अतिशय सुंदर हे असं मंदिर आहे. आपण पोहोचलेलो आहे, एंट्री करतो आहे. तर एंट्रीमध्येच अशी एक तुम्हाला गाडी दिसेल. ज्यांना चालता येत नाही किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना ही गाडी भोजनशालापर्यंत सोडू शकते. तुमच्या उजव्या हातालाच पाणी पिण्याची सोय केलेली आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि गार्डन केलेले आहे आणि जिकडे तिकडे छोटे छोटे तुम्ही बघू शकता किती सुंदर हिरवळ आहे आणि छान झाडं लावलेली आहे. या मंदिराच्या पायऱ्या पण खूप लाईट आहे, अगदी कोणी चढू शकेल अशाच आहे. आणि या मंदिरातून आपल्याला पुणे बँगलोर हायवे सहज दिसतो. तर जसं मंदिर दिसायला लागतं त्याच्या मंदिराच्या डाव्या साईडला भक्तांसाठी चप्पल, बूट, शूज तुमचं जे पण असेल ते ठेवायसाठी जागा केलेली आहे. त्याच्या मागे सत्संग हॉल आहे, एक बुक स्टॉल आहे, स्वच्छ वॉशरूम्स आहे, असे गार्डन आहेत. आणि हे मंदिर मेन डेडिकेट आहे आपले वर्तमान तीर्थंकर सिमंदर स्वामी यांना. जैन धर्माचे हे वर्तमान तीर्थंकर आहे आणि या मंदिराची निर्मिती केली आहे परमपूज्य दादाश्री महाराज यांनी. तर दादाश्री महाराजांना अशा मंदिराची निर्मिती करायची होती की जिथे सर्व धर्म समान असतील, जिथे कुठलाच भेदभाव नसेल आणि सगळ्या देवी देवतांना एकाच मंदिरात सगळेजण पूजू शकतील. तर किती सुंदर संकल्पना आहे की नाही बघा. तर हे प्रत्यक्षात त्यांनी करून दाखवलं आणि हे जनतेसाठी 16 फेब्रुवारीला हे ओपन झालं मंदिर. तर तुम्ही बघू शकता, आपण मंदिरात एंट्री करतो आहे. तर मंदिराला आतील परिसर मी दाखवते आहे. भक्तांसाठी खुर्च्या ठेवलेल्या आहे, सुंदर गालीचे अंथरलेले आहेत. नंतर कोपऱ्यात एक बुक स्टॉल पण आहे. मधात वर्तमान तीर्थंकर सिमंदर स्वामी यांची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला डाव्या उजव्या बाजूला हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. जैन म्हणजे काय? जैन म्हणजे जिंकणारा, ज्यांनी आपल्या आत्म्याला जिंकलेला आहे किंवा ज्यांनी आपल्या 5ही इंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे. तर मला वाटतं की आपण त्यांच्यासारखं 100% तर नाही बनू शकत, पण आपण 1-2% का होईना नक्कीच प्रयत्न करू शकतो. ते म्हणतात ना, फूल नाही फुलाची पाकळी. तुम्ही बघू शकता, इथे लोक आतमध्ये जाऊन पण फोटो काढू शकत होते. बऱ्याच मंदिरामध्ये तुम्हाला गर्भगृहात जाऊन फोटो काढायला देत नाही, पण इथे काढता येतात. इथे मला आपले हिंदू देवी देवतांचे पण सगळ्या मूर्त्या दिसल्या आणि तुम्ही बघू शकता जैन तीर्थंकरांच्या पण मूर्त्या आहेत. जैन धर्म हा एकांतवाद यालाच प्रमोट करतो. जगा आणि जगू द्या हे मेन वैशिष्ट्य आहे जैन धर्माचं. मेन वैशिष्ट्य अजून त्याचं हे पण आहे की ज्याची नीव म्हणतो ना आपण, कोणत्याही धर्माची नीव जी आहे तशी जैन धर्माची नीव आहे अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे कधीही चोरी न करणे. तुम्ही बघू शकता, हनुमानाची पण मूर्ती आहे आणि आपल्या शिवशंकर भगवानाची पण पिंड आहे इथे. अशा सगळ्या देवी देवतांना इथे पूजलेलं आहे, मांडलेलं आहे छान. आणि शेवटी एकच संदेश आपल्याला मिळतो की जरी सगळ्यांचे रूप वेगवेगळे असले तरी देव प्रत्येकातच आहे. शेवटी तो ओळखायचा आपल्याला आहे. त्यामुळे माणसांनी कर्म चांगले करावे असंच मला वाटतं. शेवटी ज्याचे कर्म चांगले त्याला त्या रूपात तो देव मिळत असतो. इथे भक्तांसाठी सकाळच्या नाश्त्याची, जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची पण सोय आहे. तर त्याचे चार्जेस मात्र तुम्हाला द्यावे लागतील. अतिशय मोजके चार्जेस त्यांनी ठेवलेले आहे. जेव्हा मी इथे गेली तेव्हा निसर्गाने अतिशय मुक्त उधळण केलेली होती. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर वातावरण होतं, आकाशात ढग आलेले होते आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि अतिशय ओतप्रोत होऊन भक्तीने मी घरी आली. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.